थंडीचे दिवस किंवा हिवाळा सुरू झाला की सगळ्यांच्या सामनामध्ये खारीक येते। खारीक ही फायबरयुक्त असल्यामुळे शरीरामध्ये फॅट तयार होत नाही आणि फॅट जमा होत नसल्यामुळे शरीराचं वजनही सहजगत्या कमी होतं। स्त्रियांच्या मासिक पाळीसाठी आणि व्यवस्थित प्रसूतीसाठी अत्यंत गरजेचं आणि उपयुक्त असं खारीक आहे। तसंच लहान बाळांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत, वयस्कर आजोबांपर्यंत ही खारीक खाल्ल्यानंतर शरीर सदृढ राहण्याचे काम खारीक करत असते। तसंच बऱ्याच जणांना खूप गोड खाण्याची इच्छा असते, पण डायबिटीज म्हणजे मधुमेह असलेल्या लोकांना हे खाता येत नाही। पण त्याचाच एक पर्याय म्हणून ही खारीक, जी आतून नैसर्गिकरित्या गोडवा आहे आणि ती सहजरित्या खाता येईल अशा पद्धतीचा असल्यामुळे ही खारीकची पूड या पावडर दुधामध्ये टाकू शकता किंवा नुसतीच ठेवू शकता। त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात आपल्याला फायबर मिळू शकतात आणि खारकेमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे थंडीच्या वेळेमध्ये पायाचे हाडं दुखत असतील, जॉईंट पेन असेल, तर हा एकदम परफेक्ट आणि खूप उपयुक्त असा उपचार आहे। खारकेची पावडर नक्की खावी त्यासाठी। आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अर्धा किलो खारकीपासून सहजगत्या सोप्या पद्धतीने कशा प्रकारे पूड करणार आहोत त्याची रेसिपी आणि ती 2 महिने सहजगत्या कशी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायची आणि ती कशी खराब किंवा बुरशीसुद्धा किंवा जाळीसुद्धा लागणार नाही, तसंच ती बाहेर 1 महिना सहजगत्या राहील अशा पद्धतीची ही रेसिपी आहे। त्यामुळे ही टिप्ससह, भरपूर टिप्ससह सुद्धा आहे, त्यामुळे सगळ्यांना शेअर करा जास्तीत जास्त। तर आता आपण बाजारातनं जेव्हा जातो, बाजारामध्ये गेल्यानंतर दुकानामध्ये बघितली जाते, एक गडद रंगाची खारीक असते आणि एक काळ्या रंगाची खारीक असते। आता ती तुमच्यावरती आहे, तुम्हाला कोणती हवी, कारण गडद रंगाची असते ती थोडीशी महाग असते आणि ह्याची फिक्या कलरची असते थोडी कमी असते, पण तुम्ही कोणतीही वापरू शकता, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही पाहू शकता। तर मी इथे आता मला घेतलेली आहे जी गडद रंगाची, म्हणजे जिला साखरी खारीक सुद्धा म्हटली जाते, ती खारीक मी घेणार आहे आणि त्याची आज आपण रेसिपी करणार आहोत। तुम्हाला बऱ्याचशा टिप्स दिलेल्या आहेत, त्या टिप्ससह तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा। खारीक जेव्हा आपण बाजारात आणतो तेव्हा थोडी नरम असते, त्याच्यामध्ये आतमध्ये मॉइश्चर असतो, त्यामुळे काय करायचंय, आपण दोन्ही प्रकारे कशा प्रकारे आपण वाळवायचे आहे ते तुम्हाला टिप्स दाखवणार आहे। आता बाहेर जर ऊन असेल तर छानपैकी उन्हामध्ये 4-5 तास छानपैकी कडक करून घ्यायचे, मग आपल्याला बाकीचं काहीच करायची गरज नसते। पण तुमच्याकडे ऊनच नसेल किंवा आपल्याला पावसाळा असेल, मग आपल्याला खारीकची पावडर करायची आहे, मग काय करणार, तर आपण एक तवा घेऊन त्या तव्यामध्ये भाजून घ्यायचे आणि मग आपण त्याची खारीक पावडर करायची। मी तुम्हाला दोन्हीही प्रकारचे दाखवणार आहे, तुम्ही नक्की हा व्हिडिओ पहा। तुम्हाला आता पहिली जी पद्धत दाखवणार आहे ती उन्हामध्ये कसे वाळवून घ्यायचे आहेत ते पाहूया आणि मग नंतर आपण काय दुसरं करणार आहोत प्रकार ते सुद्धा पाहूया। हे जे खारीक आहेत हे काळ्या रंगाचे खारीक आहेत। आपण जे बाजारातले दुसरे सुद्धा खारीक घेतो ते घेतले तरी चालतील किंवा हे, पण हे जास्त गोड असतात आणि थोडे पैसे जास्त असले तरी पण ह्याची गोडी जास्त आहे आणि हे शरीरासाठी सुद्धा खूप चांगले असतात। आपण हे काळे खारीक घेतलेत, आता आपण उन्हामध्ये वाळत टाकूया। अगदी 3-4 तास चांगलं ऊन कडक पडलेलं आहे, त्या उन्हामध्ये मी हे वाळून घेणार आहे। ऊन नसेल तर त्याच्यासाठी काय करतात ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे। आता इथे उन्हामध्ये वाळून घेऊया आपण, चला। 4-5 तास जर असतील तर खूप होतात, आपण असे झाकण ठेवूया। आता आपण ही उन्हातनं काढून आणलेत, बघा किती करकरीत असा आवाज तुम्हाला येत असेल याचं, इतके छान असे कडक झालेले आहेत, त्यामुळे आपल्याला ह्याचं बाकी काहीच करायची गरज नाहीये। जर का नसेल तुमच्याकडे ऊन तर पुढे काय करायचं ते आता पाहूया आपण एक गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, तो गरम करून घ्यायचा आहे आणि आता आपण गॅस फास्ट ठेवायचा, स्लो ठेवायची गरज नाहीये। आपण ह्याच्यामध्ये जे का आपण खारीक आणलेले आहेत, जे नरम खारीक असतात, जे बाजारातनं डायरेक्टली आणलेले असतात, ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत। उन्हामध्ये टाकलेले जास्तच चांगले, पण नाहीच तर मग आपण हे असे प्रकारे थोडेसे परतून घ्यायचे आहेत, अगदी 5-6 मिनिटासाठी।
आपण ज्या कढई खारीक जे गरम करत असतो 5-6 मिनिटं जे का आपण परतत असतो ती कढई अगदी थोडीशी जाड हवी आहे. अगदी बिडाची असेल तर चांगलीच आहे, पण पातळ कढई घेऊ नये. जाडसर अशी कोणतीही प्रकारची तुम्ही कढई घेऊ शकता. आता आपण 5-6 मिनिटं हे छानपैकी परतून घेतलेलं आहे. किती छान कडक झालेत, असे कुरकुरीत असे आवाजसुद्धा यायला लागलेले आहेत. त्यातलं जे पाणी असतं ते पूर्ण जे काही मॉइश्चरायझर असतो त्याच्यामध्ये पूर्ण निघून गेलेलं आहे. आता आपल्याला ही खारीक जे आहे ते छानपैकी फोडून घ्यायचं. तर त्यासाठी तुम्हाला एक युक्ती सांगते. एक आपल्याकडे कॉटनची किंवा कोणती तरी पिशवी असेल तर ती पिशवी घ्यायची आहे आणि हे जे खारीक आहेत आपण ते थोडे गार झालेले आहेत. गार झाल्यानंतर ह्या पिशवीच्या याच्यामध्ये बांधून घ्यायचे, म्हणजे आतमध्ये भरून घ्यायचे आणि ते व्यवस्थित अशी पुसपुंडी करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला ते हे ठोकताना त्रास होणार नाही. असं करून घ्यायची आहे पिशवीला. आणि खलबत्त्याचा किंवा कोणताही दगड असेल तरी सुद्धा चालणार आहे. आता मी इथे खलबत्त्याचं जे असतं ते घेतलेलं आहे. त्याने असे छानपैकी 10 ते 15 मिनिटं, जास्त 10 मिनिटं जरी केलं तरी बास होतं. 10 मिनिटामध्ये असे ठोकून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्यातले बिया आणि ते जे आहे ते तुकडे पडतील आणि छानपैकी आपले असे वेगवेगळे तुकडे होतील. आपण आता ह्याच्यामध्ये असे ठोकून घेतलेले आहे साधारणतः 10 मिनिटं. 10 मिनिटं ठोकून झाल्यानंतर आपण ही पिशवीमधनं पाहूया कसे निघाले आहेत आपले. हे बघा, इथे तुम्हाला जे दिसतंय मध्ये मध्ये तुकडे झालेले आहेत किंवा बिया, तर त्यातल्या बिया बाजूला काढायच्या आणि त्याच्या बियांच्या वरती जो साल असतो ना तो आपण बाजूला काढून टाकायचा आहे, जेणेकरून त्या बियांच्या वरचा जो साल म्हणजे जो आतला बी आणि वरती जेव्हा खजूर असतो तर खजुराच्या वरती जो टरफळ असतो वरचा असं एकदम तो, हे तुम्हाला जे मी दाखवत आहे ते बाजूला काढून टाकायचं. का तर त्याच्याने तुरटपणा येऊ शकतो, त्याच्यात थोडंसं कडवटपणा असतो, त्यामुळे ते बाजूला काढून टाकायचं आहे. आता ही बी आहे ती सुद्धा आपण त्याच्यातनं सगळ्या पूर्ण जमा करून काढून बाजूला काढून घेत आहोत. आणि हे बाजूला करून नंतर मग आपण पुढे ते सगळं साईडला काढून एक सालं सगळं बाजूला काढून मग आपण करून घेणार आहोत. आणि आता फोडून तर झालेलेच आहेत, पण त्याचे जे थोडे मोठे तुकडे राहिलेत त्याचे बारीक तुकडे थोडेसे करून घ्यायचे, जेणे म्हणजे हातानेच होतात. आता तुम्हाला इथे बिया पटापटा निघतायत छानपैकी आणि त्याच्या वरचं जे घाण आहे ते सुद्धा बाहेर निघतंय वरचं. आणि मग तुकडे करून घेणार आहोत आपण गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मस्तपैकी असं साजूक तूप टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला खूप खमंग असा वास येईल आणि चवसुद्धा अप्रतिम लागते तुपामुळे, साजूक तुपामुळे. त्यामुळे साजूक तूप गरम करून घ्यायचं आहे 1-2 चमचे त्याच्यामध्ये. आणि नंतर मग आपण ते जे काही फोडून घेतलेले खारीक आहेत ते आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि चांगले असे परतून घेणार आहोत. आपण हे 4 ते 5 मिनिटं केलेलं आहे, पण गॅसची फ्लेम पूर्ण मोठी होती, त्यावरती चांगली अशी पूर्ण मिक्स करून खालून वरून करून घ्यायची, म्हणजे जेणेकरून ते मस्तपैकी कडक होतील खारीक. मला तुम्हाला इथे आवाजसुद्धा येत असेल कुरकुरीत झाल्याचे. आणि गार झाल्यानंतर खूपच असं एकदम कुरकुरीतपणा त्याला येतो, म्हणजे आपल्याला मिक्सरला लावताना तेवढा त्रास होत नाही, की नरम पडत नाही, छानपैकी राहतात आणि त्याला बुरशीसुद्धा येत नाही किंवा जाळीसुद्धा त्या खारीकला होत नाही आणि ते 2 महिने सहजगत्या टिकून राहू शकतात. अशा प्रकारे आपण नक्की करून तुम्ही बघा. आणि खारीकला जेव्हा तुपामध्ये आपण भाजतो तेव्हा त्याचे गुणधर्म जे असतात खारीकचे ते अजून वाढतात. त्यामुळे थोडंसं तरी साजूक तूप टाकून छानपैकी असे परतायचे आहेत, म्हणजे ते आतपर्यंत कडक होतील. आता आपले खारीक चांगले असे भाजून झालेले, गॅस बंद करून टाकायचं आहे आणि काय करायचं आहे, एका ताटामध्ये घेऊन ते खाली काढून घ्यायचे आहेत आणि अगदी 10 मिनिटं ते 15 मिनिटं साधारणतः फॅनच्या खाली छानपैकी गार होऊन द्यायचे, म्हणजे गार झाल्यानंतर चांगले कुरकुरीतपणा त्याच्यामध्ये येईल आणि मिक्सरमध्ये फिरवताना त्रास होणार नाही. खूप सुंदर अशा आणि त्या तुपाच्या ज्याने स्वादिष्ट सुंदर असा वास येतो आहे. आपल्याला ही खारीक जी पावडर आहे त्या घरच्या घरी इतकी साधेपणाने आणि सुंदर सोप्या पद्धतीने तयार होते. बाजारातनं आणली तर ती कधीची असते काही माहिती नसतं, पण आपल्या घरात केल्यानंतर खूप सुंदर आणि त्याची जी चव असते ती सुद्धा खूप छान असते. आता इथे गार पूर्ण झालेला आहे, कसा छान कडकडीत असा आवाज येतोय बघा. आता हे छानपैकी गार झालेले आहेत. आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून मिक्सरला म्हणजे एकदम न टाकता थोडे करून आपण मिक्सरला करूया, जेणेकरून म्हणजे पावडर होताना बारीक एकदम पावडर होईल. जास्त टाकले तर ते अख्खे असे म्हणजे थोडे तुकडे राहण्याची संभावना असते, त्यामुळे आपण थोडे करूनच टाकायचं आहे. आणि मिक्सर फिरवताना काय करायचं आहे, एकदम फिरवत राहायचं नाही,
तो मिक्सर बंद चालू या पद्धतीने आपण करणार आहोत. म्हणजे ती पावडर अशी होते की जशी एखादी बारीक म्हणजे हाताला आपण जशी सरसरीतपणा येईल इथपर्यंतच राहते. खूप बारीक अशी आपल्याला पावडर तयार मिळते. अशाच पद्धतीने आपण दुसरं सुद्धा करून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामधनं पूर्ण पावडर तयार करून घेणार आहोत. ही जी पावडर आहे ती तुम्हाला तूप लावल्यामुळे इतकं गुणधर्म वाढलेले आहे ते शरीराला खूप असं छानपैकी म्हणजे सगळे गुणधर्म आपल्याला मिळू शकतात. त्याच्यामधले जे कॅल्शियम आहे ते आपल्याला मिळू शकतं. आता तुम्ही ह्या पावडरपासून लाडू करा. लाडूची कुठल्याही प्रकारचे मेथीचे लाडू, बाकीचे कुठलेही लाडू किंवा ह्या पदार्थ लागतात. दुधामध्ये छानपैकी एक चमचा सकाळी उठल्यानंतर दुधामधनं घ्या. त्याच्यातनं गुणधर्म आपल्याला सर्व मिळू शकतात. आजार दूर होऊ शकतात. त्यामुळे ही पावडर करून नक्की बघा. आणि जास्तीत जास्त म्हणजे आता आपण तुपामध्ये भाजल्यामुळे ही 2 महिने सहजगत्या फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा. फ्रीजमध्ये छानपैकी राहू शकते. आणि हीच पावडर आपण दुधामध्ये 1 चमचा जरी टाकलं तर त्याचे जे गुणधर्म आहेत ते आपले वाढवून आपले छानपैकी आपल्याला मिळू शकतात. ही पावडर ठेवताना एक घट्ट झाकणाचा डबा घ्यायचा आहे. त्या डब्यामध्ये हे साठवून ठेवायचं जेणेकरून त्याच्यामध्ये बाहेरचं वातावरण दमटपणा आतमध्ये जाऊन देऊन म्हणजे खराब नको व्हायला. किंवा जाळ्यासुद्धा नाही दळत. तुपामुळे तूप घेतल्यामुळे जाळी वगैरे दळणार नाहीच. पण छान घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये भरून ठेवायचं. मीही तशीच करते. घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये भरून ठेवते आणि ती छानपैकी 1-2 महिने तर राहतात. 2 महिने फ्रीजमध्ये आणि 1 महिना बाहेर असे राहतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने करा आणि मस्त का स्वस्त राहा. जास्तीत जास्त शेअर करा रेसिपीज. अशाच माझ्या नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी साईडची जी बेल आयकन आहे ती दाबा जेणेकरून तुमच्यापर्यंत लगेच नोटिफिकेशन पोहोच होईल. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.